अक्कलकोट येथे जुना राजवाडा समोर शनिवारी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली। या प्रसंगी मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचा सामना भाजपा शिवसेना यांच्याशी आहे। काँग्रेस पक्षाचे अस्तित्व सध्या तरी दिसत नाही। पंतप्रधान मोदी आणि RSSने विकृत संस्कृती निर्माण केली आहे। मोदी हे हिटलरशाही वृत्तीने वागत आहेत। मोदींची हिटलरशाही वृत्ती या निवडणुकीत गाडून टाका असे आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले। यावेळी सोलापूरचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, रवी गायकवाड, अजित गायकवाड, गोपाळ बरुडे, शिवानंद हैबतपुरे महाराज, राहुल गायकवाड, समीउल्ला खान, चंद्रशेखर मडिखांबे, अण्णाराव पाटील, समीर शेख, सिद्धार्थ बनसोडे आदींनी मार्गदर्शन केले। या सभेचे प्रास्ताविक भारिपचे तालुका अध्यक्ष सीलामणी बनसोडे यांनी केले। या सभेस अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिक, महिला वर्ग उपस्थित होते। या सभेचे सूत्रसंचालन खंडू खंडाळे, गौतम बाळशंकर यांनी केले, तर आभार संदीप मडिखांबे यांनी मानले। या लढाईला काँग्रेस पानसरेने आपली आवाज दिली। या लढाईमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची असलेली आहुती दिली। या लढाईमध्ये गंभीरची असणारी हत्या झाली आणि गौरी लंकेश यांची सुद्धा हत्या झाली। या चौघांचा लढा आहे। काँग्रेस माणसे रयतेचा शिवाजी उभा करत, धर्मांध शिवाजीच्या विरोधात लढत। जय शिवाजी जय भवानीमध्ये अडकलेल्या शिवाजी महाराजाला काँग्रेस पानसरे मुक्त करत होते आणि या आधुनिक भारताचा शिल्पकार कसा होता त्याचे एक रंगीत चित्र त्या ठिकाणी बघलं। हा शिवाजी महाराजाचा इतिहास इतक्या धर्मांधला पोचत होता। त्यांनी धार्मिक शिवाजी उभा करण्याचा प्रयत्न केला होता। काँग्रेस पानसरेंचा शिवाजी हा त्यांच्या आड येत होता। तरुण पिढी समाजातला वेगवेगळा घटक याला घेऊन कसं शिवाजी महाराजांने इथलं राज्य प्रस्थापित केलं आणि त्याचा अभिषेक करत असताना तो शूद्र आहे, पौराणिक आहे आणि पौराणिक पद्धतीने ज्या केलं त्याच्या असणारं त्या ठिकाणी म्हणजे बहुजन असल्या राजाला या व्यवस्थेने कसा राजा बांधला नाही।